दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छुक श्रीमती वनिता भरत पाटील, लोकनियुक्त सरपंच कसबा वाळवे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर, माजी उपसभापती पंचायत समिती राधानगरी। कन्नड, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रेमा यांनी बेंगळुरूहून गोकाक येथे आयोजित खासगी कार्यक्रम आटोपल्यानंतर आज कोल्हापुरातील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिर येथे भेट देत देवीचे दर्शन घेतले। यावेळी त्यांनी देवीकडे सर्वांना सुखी व निरोगी ठेवावी अशी प्रार्थना केली। मंदिर परिसरात आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते रहीम संधी व ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले। अभिनेत्री प्रेमा या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव असून त्यांनी कन्नड, तेलुगू, मल्याळम तसेच काही तामिळ चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत। विशेषतः 1990 आणि 2000च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी कन्नड चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले। त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार तसेच फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार यांनी गौरवण्यात आले आहे। त्यांनी ओम आणि यजमाना यासारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत। 8 वर्षाच्या विश्रांतीनंतर त्यांनी उपेंद्र मत्ते बा या चित्रपटातून 2017 साली पुनरागमन केले। यावेळी रहीम संधी, पत्रकार अनिल पाटील, वल्लभ जामसांडेकर, आयात शेख, संजना पाटील, माधवी कडी, मुथबा पुजारी, महादेवी खोत, बेगम नदाब, कविता बागोजी, सावित्री दलवाई, सुनीता राठोड, चंद्रकला उळागड्डी आदि मान्यवर उपस्थित होते। कोल्हापुरहून दर्पण न्यूज़साठी अनिल पाटिल। नमस्ते, मैं बेंगलुरु से आई हूँ। यहाँ गोकाक में एक फंक्शन था, वहाँ फिनिश करने के बाद यहाँ कोल्हापुर आया हूँ। मेरा बहुत फेवरेट गॉड है। मैं अभी 3 टाइम्स आया हूँ इधर, सो आई एम वेरी हैप्पी। आई एम ब्लेस्ड विद माँ का आशीर्वाद and all credit goes to Sir MLA because Crime Sandhi वहाँ help किया हमको। So I acted in Kannada, Telugu and Malayalam movies, 100 movies. I'm so happy and I would like to say everyone visited here and helped me here, so I'm very happy for that. Thank you माँ। आपने देवी से क्या मांगा? देवी से क्या, मैं सबको आशीर्वाद दो, सब सुखी रहे। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।